भेंडी घ्या भेंडी, ताजी ताजी भेंडी, खावा भेंडीची भाजी. का अख्ख्या गावात आमची वरात निघाली होती. मी, बरकत आणि राणादार. मुडक्यानू माझ्या लेकराला भेंड्या ऐकायला लावला सा होय रे? का तुमच्या लेकराला लय हवस भेंड्या ऐकायची. अख्ख्या गाववर फिरलो पण आमची एक बी भेंडी कोणी विकत घेतली नाही. कुणीच नाही. तर काय, श्रावणात मटण आरामात खपतं पण एक बी भेंडी खपली नाही. राणादाने किती विनंत्या केल्या, अरे भेंडी घ्या, अरे भेंडी घ्या, पण सगळ्यांनी भेंडीला वाईट टाकलं. सगळी लाजच गेली. ना असं कसं वागतोय नाना? काय काय करत असतोय त्याच त्यालाच ठाऊक. काय बरं दिसतंय का हे सांग बरं मला. आता तू घरचा असून म्हणतोयस लाज गेली म्हणून. ती समजे गाववाली काय म्हणत असतील. काय नाही, ऐन वक्ताला ती जी झाली आणि लाज वाचवली आमची. म्हणजे दिवसभरात आम्हाला जे जमलं नाही ते तिनं तिच्या हुशारीनं करून दाखवलं. कसली हुशारी? ते काय विचार नको, पण बघता बघता की नाही तासाभरात समध्या भेंड्या ऐकल्या आणि राणाच्या हातात 5,000 रुपये ठेवलं. म्हणजे आधी भेंड्या देऊन माझ्या रानाला कोड्यात टाकलं आणि आता स्वतः भेंड्या इकायला येऊन त्याचं कोडं सोडवलं. आता मलाच कोडं पडले. ह्या जिजाचा रानावर राग हाय का नाही काहीच कळना झाले बघ. मला बी तेच कळणार झालंय की राणाचा जिजावर राग हाय का नाही ते. ह्या दोघांचं कसं आहे माहितीये का बदक का, तुझं माझं जमना आणि तुझ्या वाचून करमना. काय का असना त्या भेंडीतनं एकदाची सुटका झाली म्हणायची. नाहीतर मला तर लय कोडं पडलं होतं त्या भेंडीचं. गोदक्का एक बोलू काय? आता बोल की, तुला कुणी अडवलंय होय बोलायला? राणादाची आणि जिजाची जोडी नाही एक नंबर दिसत होती बघ. राणादाला शोभत्या बघ जिजा. म्हणजे तुझं माझं जमना आणि तुझ्या वाचून करमना. नाही म्हणजे राणादा असं एकटं किती दिवस राहणार. तुम्ही एक खडा मारून बघा की. नाही म्हणजे ती जिजाई नाही राणादाच्या आयुष्याचं कुठं बराबर सोडवल बघा. राणा असं काय बोललाय काय तुला? नाही हो, मला तसं वाटून गेलं. बघा का, तुम्ही जरा ध्यान देऊन बघा म्हणजे तुमच्या ध्यानात येईल. तुझं माझं जमना आणि तुझ्या वाचून करमना. गोदक्का, गोदक्का आले. गोदक्का अगं इकडे लवकर. काय रे? अगं मला लई जोराची भूक लागली. मला तू जेवायला वाढ, मी लगेच हात पाय धुवून आलो. गोदक्का, तुझं आणि माझं जमना आणि तुझ्या वाचून करमना. हे येतो मी. तू आलीस दे. राणा लई खुशीत दिसतोय. कुठं? अरे तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय की. होय काय? मग मला कसं कळलं नाही? एक काम करतो, जेवतो आणि मग आरशात जाऊन बघतो. राणा बाळा, हे बघ तुझ्या मनात काय असेल ते बिनधास्त सांग. आता की नाही मला मरणाची भूक लागली. धर हात पुस. ते नव्ह, मी वेगळं विचारते. काय ग? बरं ऐक की, हे बघ हे समजा जाऊ दे. आता मला लगेच जेवायला वाढ. खरंच मला लई भूक लागली. ये लवकर ये, लवकर ये. जे बाबा लई भूक लागली दे. धर. राणा गावातले लोक सांगत होती म्हणून विचारते बरं काय. विचार की. म्हणजे तुझी आणि जिजाची गट्टी लय जमली होती म्हणा. खरं आहे काय? गट्टे? हा. नाही अजिबात नाही. अरे नाही काय, तुम्ही दोघं मिळून भेंड्या ऐकत होता असं म्हण की. अगं दोघांनी मिळून म्हणजे मी यांना बरकत नाही ऐकलं ग. काय झालं, ऐन टायमाला ती जिजा तिकडे आली. हा आता तेव्हा ऐकताना मदत झाली, ते चांगलं झालं. गावातली माणसं मला सांगत होती काय तुमची जोडी लई शोभून दिसत होती म्हण.
पाणी पी पाणी पी. कोण म्हणलेत? गावातले लोक ना? तुला माहितीत ना गावातले समधी लोक डोसक्यावर पडलेले आहेत. कुठं त्यांचं ऐकतेस? अगं समदेसने मी मिन्नत वारे करवतो. बाबांनो भेंडी कत घ्या की भेंडी कत घ्या. पाहिजे तर 1 रुपये किलोने देतो, पाहिजे तर फुकट देतो, पण एकाने बी घेतली नाही. पण ही जिजा जेव्हा तिकडे आली तेव्हा तर गावातले समधे असे उड्या उड्या मारून ते भेंडी विकत घेत होते. म्हणजे ती तुझ्या मदतीला आली म्हण की. आली तर बी काय हरकत नाही इथनं पुढं. म्हणजे तसं बी तुला तिच्या वाचून करमत नाही. वय काय? मग एक काम करतो. नाही मी नाही, तू एक काम कर. मला की नाही गावातल्या समध्याच्या डोसक्यावर पडलेल्यांची लिस्ट दे. एकेकाची मुंडी पिरगळतो का नाही मग परत कुणाबद्दल काय बोलणार नाही. नाही म्हणजे तुला बी तिच्या वाचून करमत नाही हे मला बी दिसतंय. नका त्या माणसाचं ध्यान येत नाही ना हो तिला बघून. त्या अजिबात नाही. शोधत का? मी सच्चा पैलवान आहे, सच्चा पैलवान, ते बी पहिल्यासारखा. इथनं पुढं बाईच्या वारला बी थांबणार नाही. तुला नग असलेल्या माणसाच्या बाबतीत बी असंच घडलं होतं. पर कधी तुझं दोस्तीचं प्रेम लग्नात बदललं हे तुला बी नाही कळलं. तसंच आता बी व्हायचं. शोधत का? जेवू का जाऊ? हे बघ, न जेवता गेलो का नाही तर मग परत म्हणशील माझं पोरग न जेवताच गेलं म्हणून. जाऊ काय? नाही बाबा, जेव जेव. अरे मनात आले ते बोलले मी. वय पण तसलं काय बी नाही सांगून ठेवतोय. आणि असलं तर मी माझी काही हरकत नाही. मुलगी चांगली आहे, तुझं भलं होईल, तुझं आयुष्य मार्गीला लागावं हीच प्रार्थना. बघ गोदक का, माझं आयुष्य बरोबर सुरू आहे, बरोबर मार्गावर आहे. एकदा फसलोय, परत नाही फसायचं मला. आणि तुला पुण्यांदा सांगतोय बघ, सच्च्या पैलवान मी सच्चा पैलवान, ते बी पहिल्यासारखा. इथनं पुढं बाईच्या वाऱ्याला बी उभं राहणार नाही. नाही तू किती बी नाही म्हण, पण नक्की त्या पोरीत काहीतरी आहे. त्याशिवाय तुझ्या मनात तिचा विचार येणार नाही. गप बस, जेवतो मी, नाही तर जाईन बघ. जेव जेव. अजाबात एक शब्द काढू नकोस तोंडात. नाही 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 बोल. वर धरा जरा. गावातली माणसं मला सांगत होती तुमची जोडी लई शोभून दिसत होती म्हण. म्हणजे ती तुझ्या मदतीला आली म्हण की. आली तर बी काय हरकत नाही इथनं पुढं. म्हणजे तसं बी तुला तिच्या वाचून करमत नाही. तू किती बी नाही म्हण, नक्की त्या पोरीत काहीतरी आहे. त्याशिवाय तुझ्या मनात तिचा विचार येणार नाही. माझ्या मनात तिचा विचार कशाला येईल? ढेकळ. पण आता आलाच की मनात विचार. पण गोदक कला असं का वाटतंय? नाही, सच्च्या पैलवानावर घाला घालणं सोपं नाही हे त्या जिजाला दावून द्यायलाच पाहिजे. मारुतीराया, उद्या सकाळपासून त्या जिजाला कसलीच दयामाया दावणार नाही.
तिला ते जादाचं पैसे देऊन टाकलं, माझी वाट येगळी आणि तिची वाट येगळी. वेगळ्या झालेल्या वाटा लवकरच परत एक होतील. राणाजी फिरून फिरून परत माझ्याच प्रेमात पडणार, परत माझ्याच मागे मागे येणार. आता तो दिवसही दूर नाही जेव्हा राणाजी जिजाच्या प्रेमात पडून पुन्हा लग्न करतील. अंजलीबाई, तुम्ही हरणार आणि जिजा जिंकणार. बस आता आजच्या पेक्षा उद्याचा दिवस चांगला येऊ दे हीच इच्छा. उठकी मी आलोय. अरे उठकी मर्दा मी आलोय ना तू बाई मी काय करायला इकडं? अरे मर्दा काम फत्ते. हा रात्रभर खपून काम पूर्ण केलं बघ मी. कसलं काम? हा विसरलास वैर? अरे त्या जिजाच्या जादा पैशाचं काय करायचं म्हणून मला बंदोबस्त करायला सांगितलं होतंस ना तू. होय की. हा काय केलंस? काय केलं? ठणठण. हे घे. हे काय आहे? जिजासाठी गिफ्ट आणलंय. आता हे तिला दिलं की काम फत्ते पिटम पाट. उठ आणि देऊन टाक तिला गिफ्ट. डोसक्यावर पडलायस काय? का? अरे मर्दा, सच्चा पैलवान आहे मी, सच्चा पैलवान. आणि सच्च्या पैलवानानं असं एका बाईला गिफ्ट देणं शोभतंय काय? उगा काय बी बोलतोयस ते तुझं तू बघ काय करायचं ते. गोदक का अरे आंघोळीसाठी पाणी काढ ग. अरे बाबा काय माझं माझं बघ म्हणतोस. अरे तू टेन्शन मध्ये आहेस म्हणून मी रात्रभर खपून तोडगा काढलाय आणि आता माझं माझं बघ म्हणतोस तू. अरे तसं नाही रे मर्दा. मग कसं? हे बघ, हे गिफ्ट आहे की नाही, हं. हे तू तिला जाऊन दे. त्याचं काय आहे, आजपासून की नाही मी तालमीच्या नादाला लागणार आहे. अरे लाग की मग मी कुठं नाही म्हटलंय. पण हे आधी गिफ्ट दे आणि मग लाग तालमीच्या दादाला. दर बाबा नाही दर. नाही, मी नाही गिफ्ट देणार. अरे असं काय करायलास मर्दा. अरे तू टेन्शन मध्ये आहेस. त्या जिजाचं पैसे कसं परत द्यायचं त्याचा विचार करून करून हे तोडगा काढलाय मी रात्रभर आणि आता म्हणतोस तुझं तू बघ बाई. अरे तसं नाही रे. हे बघ, हे गिफ्ट तू तिला जाऊन दे आणि एकदाची काय ते माझी सुटका कर बघ. अरे अरे हे बघ कसं आहे, म्हणजे प्रश्नच मिळून जाईल रे. अरे पण मी हे बघ, फार बेर काय नाही, माझा सच्चा दोस्त आहेस का नाही, ठीक आहे नाही. तेव्हा हे गिफ्ट तू तिला जाऊन दे. म्हणजे कसं आहे, ती तिच्या रस्त्याला आणि आपण आपल्या रस्त्याला. अरे राणा, नाही नाही, तू- तू जा, तू दे जा. सच्चा दोस्त आहेस की नाही, जा जा लवकर जा. हा, नीट दे काय. एकदाच एक गिफ्ट घेऊन त्या बाईचं डोसकं शांत झालं म्हणजे झालं. बघ काय म्हणे, कसं वाटतंय? गारगार वाटतंय का नाही? वा 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 मजा आहे की म्हणूची. हा? आंघोळ झाली वाटतं. हो मग वा काय मग दोस्त काय म्हणतोय तुमचा? दोस्ताला गिफ्ट पाठवलंय. गिफ्ट? होय. का? अहो ते 270 मधलं उरलेले पैसे तुम्ही बी घेईना आणि तो बी घेऊन झालाय. मग त्या पैशाचं करायचं काय म्हणून हे गिफ्ट बघा. वहिनी आमच्या दोस्ताला लय दमवायला बघा तुम्ही. अयो भाऊजी, मी काही दमत वगैरे नाहीये त्यांना. फक्त त्यांना जुन्या गोष्टींची आठवण करून देण्यासाठी हे सगळं करतेय. हा ये मनू, ये इकडं. ए ये इकडे. वहिनी हा माहितीये हो मला ते, म्हणून तरी गिफ्ट बघा. लय मिनत्या करून घेतल्या त्याने हे गिफ्ट आणायला माझ्याकडनं. पण काय आहे काय? काय हाय हे घ्या, तुम्हीच बघा की उघडून घ्या. थांबा बघा. बघू. हा.
तुमचं परत द्यायचं होतं. घ्या म्हणजे मी सुटलो. वहिनी आहे का नाही एक नंबर. ज्या साखळीमुळे तुमचं आणि रानाचं प्रेम झालं तीच साखळी आणल्या बघा. वहिनी अहो काय झालं. मग राणाची स्वतः का नाही आले हे गिफ्ट द्यायला? वहिनी तो देईल असं तुम्हाला वाटतंय काय. ठीक आहे मग त्यांना म्हणावं नको ही मला साखळी. जा, परत घेऊन जा. अहो, वहिनी असं का करायला. अहो लय मिनिट्या करून साखळी आणल्या बघा. जोपर्यंत राणाची स्वतः येऊन मला हे गिफ्ट देणार नाही तोपर्यंत मी घेणार नाही असं त्यांना जाऊन सांगा. हो पण वहिनी आता पण बिन काही नाही. जिजा एकदा बोलली की बोलली. मनू खा ग तू. ये म्हणू त्या दोघांच्या तर मी लय अडकलोय बघ. आता काय करायचं. राणा हे राणा हे दे. हे पहिलं दे. हे काय दिलं नाहीस तुझ्या हात घेणार म्हणते ती. माझ्यात ना. का ते का ते तुझ्या हाताला काय सोनं लागले कोणाच ठाऊक. अरे तुमच्या दोघांचा वाद आणि मध्ये मी बात. हे धर बाबा तू. ए मी नाही देणार. अरे धर की दे. नाही देणार म्हणले ना. वा राहू दे मग तुझ्या जवळच ठेव. हे वजन घेऊन बस तुझ्या जवळ. धर. असं काय करायलास मर्दा. अरे सच्चा पैलवान आहे मी. सच्चा पैलवान. आणि सच्चा पैलवान सच्च्या पैलवानानं असं एका बाईला गिफ्ट देणं सोपतंय का. हा नाही ना शोभत. मग हे धर तुझ्याकडेच ठेव. हा? अरे पण हे ज्यादा पैशाचं वजन तुला झेपणार आहे का. बोल की झेपणार आहे मग. हा काय? ए तू काय म्हणला होतास. काय की ती तुझी बहीण आहे म्हणून. होय आणि ती बी म्हणले का नाही की तू तिचा भाऊ आहेस. मग आता एक भाऊ एका बहिणीकडे जाणार. हं. हा आणि तो भाऊ आहे की नाही असं गोडी गुलाबीनं तिच्या संगत बोलणार. जरा गोडी गुलाबीनं बोललास की नाही एकदाच जेवण टाके. होय काय? जा, 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 जा. ना ऐक जरा ती बाई लय आडमुठी आहे. मला म्हणती कशी ते गिफ्ट ज्यानं दिले त्याच्या हातनच घेणार मी. अरे मान अपमानाचा प्रश्न करून ठेवलाय तिनं. यात कसला नाही मानपान. अरे म्हणून तर ती जिजा आहे ना. हे बघ तुला नक ते माणूस आणि ती जिजा दिसायला एकसारखे आहेत पण गुण एक बी जुळत नाही. आता तू ठरव ते वजन घेऊन बसायचं का द्यायचं ते. मला काय बाकीचं माहित नाही. हे जात तुम्ही. नाही 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 मा नको. मी तर ठेवू काय. ए नाही नाही नको. मग काय करायचं बघ. ती घेऊन जा तू. मी काय घेऊन जाणार नाही. राणा हे तुझं तू बघ बघू. नाही मला नको. तू जा की घेऊन. गोता काल हे सांगू कुळत आलायस काय. अरे जीव गेलती माझा. तरी बर बर ठीक आहे. ठीक आहे मी काय म्हणतो काय हे एकदाच देऊन टाकू. काय तो विषय मिटवून टाकू. टाक तेवढा म्हणजे विषय. कसं आहे ती तिच्या रस्त्याला आपण आपल्या रस्त्याला. आता कसं बोललास. हा? घे बाई. मी हा. नाही नको असू दे तुझ्याकडे. नको नको तुझ्याकडे असू दे बाबा. धर म्हणतोय होय, घे घे.